लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आता एकत्र मिळणार आहेत। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये त्यामुळे आता जमा होतील। ही योजना अशाच पद्धतीने आम्ही सुरू ठेवणार। त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधी सुद्धा केलं। ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली त्यावेळेला कोर्टात जाण्याचं काम सुद्धा काहींच्या माध्यमातून झालं। हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला। त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील ही हमी आज पुन्हा एकदा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिले। लाभार्थी महिलांना आता थेट 3000 रुपये भेटणार आहेत। काय आहे नेमकी बातमी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सर्वांनी नक्की सांगा। कारण की तुम्हाला जर जानेवारी महिन्यापर्यंतचे हप्ते भेटलेले असतील तर यापुढचा राहिलेला तुमचा थकीत हप्ता जो आहे तो म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा तो देखील हप्ता तुम्हाला लवकरच या ठिकाणी मग भेटणार आहे। तर काही लाडक्या बहिणींना याच्या अगोदरचे देखील केवायसी मध्ये अपात्र झाल्यामुळे त्या लाडक्या बहिणींचे हप्ते देखील थकीत राहिलेले आहेत। ते देखील कधीपर्यंत भेटू शकतात त्याची देखील पूर्ण माहिती आपण बघणार आहोत। कारण की डिसेंबर असेल त्याचबरोबर या ठिकाणी जानेवारी असेल असे नोव्हेंबर असेल या मागचे हप्ते देखील काय लाडक्या बहिणींना अजून भेटलेले देखील नाहीत। मागच्या 3 महिन्यापासून त्यांचे लाभ जे आहेत या ठिकाणी त्यांना भेटलेले नाहीत तर त्याची देखील पूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर बघा, ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। तर या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला तुम्हाला हे 1500 रुपये जमा केले जातात एक आर्थिक मदत म्हणून। आता या योजनेसाठी मोठी बातमी देखील पुढे समोर आलेली आहे। तर तुम्हाला हे 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये प्रत्येक महिन्याला भेटतायत की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि याचा फायदा तुम्हाला प्रत्येक महिन्याला होतोय का, ही योजना पुढे अशीच कायमस्वरूपी चालू राहावी का, तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा। तर बघा, ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात येतात। तर आतापर्यंतचे जानेवारी महिन्यापर्यंतचे हे लाभ जे आहेत ते जमा झालेले आहेत, परंतु फेब्रुवारी महिना संपलेला आहे, मार्च महिनाही संपत आलेला आहे, मात्र अजून थकीत हप्ता जो आहे फेब्रुवारी महिन्याचा तो मात्र जमा झालेला नाही। बाकी योजनांचे पैसे देखील या ठिकाणी भेटण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तर हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो थकीत आहे, जो की फेब्रुवारी महिन्यामध्येच भेटणं गरजेचं होतं, परंतु त्या महिन्यामध्ये सध्या हे पैसे भेटताना दिसत नाहीत। मागच्या काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं 5 ते 6 महिन्याच्या अगोदर त्या महिन्यामध्ये हे पैसे शेवटच्या आठवड्यामध्ये त्या महिन्याचे भेटत होते, मात्र त्याच्यानंतर आपण जर पुढे बघितलं तर हे पैसे जे आहेत पुढच्या महिन्याच्या त्या महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये भेटताना दिसत होता, परंतु यावेळेस तसं होताना दिसत नाही। हा हप्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेट होताना दिसत आहे। त्याच्यामुळे सरकारकडे लाडक्या बहिणींची या ठिकाणी मागणी आहे की प्रत्येक महिन्यामध्ये कुठली ना कुठली तरी एक तारीख फिक्स करावी, त्या तारखेलाच या ठिकाणी पैसे यावेत अशी लाडक्या बहिणींची मागणी आहे। तुम्हालाही वाटतं का 1 तारखेला म्हणजे 1 तारीख फिक्स करून त्या तारखेलाच पैसे जमा व्हावेत? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। कारण की उशिरा पैसे भेटल्यास या ठिकाणी लाडक्या बहिणींची भरपूर सारी कामे जी आहेत जसं की आर्थिक कामे असतील इतर कुठलीही कामे असतील ती या ठिकाणी अडकून पडतात। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी हे लेट पैसे भेटल्यामुळे त्याचा फायदा तर होतो, परंतु जी कामे त्यांची आहेत ती या ठिकाणी अडकून पडतात। त्याच्यामुळे 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत किंवा 31 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही। तुम्हाला तसं वाटतंय का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। 1 तारीख सरकारने फिक्स करायला पाहिजे का? तर बघा, ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय झालेली आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या या लाभामध्ये अनियमितता असल्याचं दिसून येत आहे। म्हणजे प्रत्येक महिन्याचा हप्ता भेटत आहे मात्र तो लेट भेटत आहे। मागील काही महिन्यामध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या। या निवडणुकीच्या आचारसंहितांमुळे लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास विलंब झाल्याचं पाहायला देखील भेटलेलं आहे। दरम्यान आता मोठी बातमी या संदर्भात सविस्तर आपण बघणार आहोत, ती म्हणजे जानेवारी महिन्यानंतर या योजनेतील लाभार्थ्यांना या योजनेचे पैसे मिळालेलेच नव्हते, म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे अजून पैसे भेटलेले नव्हते। काही लाडक्या बहिणींना जानेवारीचे देखील पैसे भेटलेले नसतील, मात्र सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे
समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना अशा 2 महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना एकदाच मिळणार आहेत अशी माहिती या ठिकाणी न्यूजमध्येही देण्यात आलेली आहे. तर नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता समोर आलेली आहे. तर एप्रिल महिन्यामध्ये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये हे 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच तुमचा फेब्रुवारी महिन्याचा राहिलेला हप्ता आणि हा सध्या चालू असलेला मार्च महिना याचे एकत्रित 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला जमा होऊ शकतात. बघा, जर मार्च महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये तुम्हाला जर फेब्रुवारी महिन्याचा या महिन्याच्या शेवटपर्यंत हप्ता जमा झाला तर या ठिकाणी तुम्हाला एप्रिलमध्ये फक्त मार्च महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो. मात्र जर हा हप्ता या महिन्यामध्ये जमा झाला नाही तर मात्र सरकारला 2 हप्ते द्यावे लागू शकतात, मार्चचे आणि या ठिकाणी फेब्रुवारीचे. पुढे काय म्हटले बघा, दरम्यान अशा देखील अनेक महिला होत्या ज्या या योजनेसाठी पात्र नसताना देखील त्यांनी योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे सरकारने या योजनेसाठी केवायसी सक्तीची केली होती. तर या योजनेसाठी आपली केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत जी आहे ती दिली होती. त्यानंतर महिलांनी केवायसी केली, मात्र त्यामध्ये काही तांत्रिक चुका देखील झालेल्या होत्या. त्या चुका सुधारण्यासाठी आता 31 मार्च 2026 पर्यंतची मुदत देखील देण्यात आलेली आहे. तर या 31 मार्च पर्यंत या ठिकाणी नंतर ज्या महिलांनी केवायसी राहून गेलेली आहे किंवा ज्या महिलांसाठी या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी केवायसी मध्ये अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना त्याच्यामध्ये एडिट करण्याचा ऑप्शन देखील देण्यात आलेला आहे. परंतु त्यामध्ये काही लाडक्या बहिणींचा हप्ता देखील बंद होण्याची शक्यता आहे, कारण की त्यांची केवायसी राहिलेली असल्यास राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी आता भरीव तरतूद देखील करण्यात आलेली आहे. तसेच ही योजना कधीही बंद होणार नाही असं स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमची योजना जी आहे कायमस्वरूपी पुढे चालूच राहणार आहे. याच्यामध्ये भरीव तरतूद जी आहे 2026-27 या वर्षामध्ये करण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनीही केलेली आहे. ही योजना आम्ही कायमस्वरूपी पुढे चालू ठेवणार आहोत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर तुमच्यासाठी महत्त्वाची गुड न्यूज म्हणजे तुमची योजना पुढे चालूच राहणार आहे. तर बघा, आता तुमच्यासाठी शेवटचे 15 दिवस राहिलेले आहेत. लाडक्या बहिणींना तुम्हाला या ठिकाणी हे काम जे आहे ते करून घ्यायचं आहे, अन्यथा तुमचे 1500 रुपये कामचे बंद होऊ शकतात. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ती म्हणजे आता केवायसी मधील चुका दुरुस्त करण्यासाठीची शेवटची संधी तुमच्याकडे असणार आहे. 31 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला केवायसी मधील चुका ज्या आहेत त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला एडिट करण्यासाठीचे हे शेवटचे 15 दिवस राहिलेले आहेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी तुमचा लाभ पुढे चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला केवायसी मधील चुका दुरुस्त करणं खूप महत्त्वाचं असणार आहे. तर बघा, मुदतीपूर्वी अनेक लाभार्थ्यांनी केवायसी केलेली आहे, परंतु लाखो लाभार्थ्यांची केवायसी या ठिकाणी झालेली नव्हती. यासोबत अनेक महिलांनी केवायसी मध्ये काही चुका केलेल्या आहेत. या चुकांमुळे त्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला होता. दरम्यान आता त्या चुका सुधारण्यासाठी एक संधी त्यांना देण्यात आलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना महिलांची प्रश्नांची चुकीची त्यांनी उत्तरं दिलेली होती, त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला होता. दरम्यान आता या चुका सुधारण्यासाठी शेवटची संधी त्यांच्याकडे आहे. महिलांना या ठिकाणी 31 मार्च पर्यंत त्यांच्या केवायसी मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. यासाठी आता फक्त 15 दिवसांचा कालावधी उरलेला आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही केवायसी मध्ये एडिट केलेलं नाही त्यांनी लगेच ते करून घ्यायचं आहे, अन्यथा तुमचे 1500 रुपये बंद होऊ शकतात. कारण की लाखो महिलांचा लाभ जो आहे तो बंद झालेला आहे. लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांचा लाभ बंद करण्यात आलेला होता. केवायसी मधील चुका असतील किंवा अपात्रतेची कुठलीही कारणे असतील तर अनेक महिला निकषामध्ये बसत नाहीत, तरी देखील त्यांनी एका ठिकाणी केवायसी जी आहे ती केलेली होती, परंतु केवायसी मध्ये त्यांच्या चुका ज्या आहेत त्या झालेल्या होत्या, त्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला होता. यासोबतच अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन देखील पडताळणीमध्ये महिलांचे लाभ बंद करण्यात आलेले होते. त्याच्यामुळे बघा, तुमचे जर या ठिकाणी तुम्ही पात्र असाल तरी देखील तुमचा लाभ भेटत नसेल तर तुम्हाला तुमची केवायसी पडताळून बघायची आहे. त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत का, त्याच्यामुळे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे मागचे जवळपास 3 महिन्यापासून लाभ बंद होते. तर केवायसी तुम्हाला या ठिकाणी 31 मार्च 2026 पर्यंत एडिट करता येणार आहे. ते एक काम तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, या मार्च महिन्यामध्ये तुमचा या ठिकाणी फेब्रुवारीचा राहिलेला हप्ता जो आहे तो तुम्हाला भेटू शकतो, किंवा जर नाही भेटला तर मग तुम्हाला फेब्रुवारी प्लस मार्च महिन्याचा जे या महिन्याचा तुम्हाला एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे 2 हप्त्याचे मग एकत्रित 3,000 रुपये देखील जमा होऊ शकतात. तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. याच्याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा.